28 जुलै 2025 ला माधुरी हत्तीन नांदणी मठातून वणताराला गेली. जवळपास 10.5 महिने झाले. माधुरी हत्तीन गेल्यापासून सातत्यानं माधुरी परत कधी येणार या संदर्भामध्ये संपूर्ण सांगली, कोल्हापूर, बेळगाव या जिल्ह्यातल्या माधुरीवर प्रेम करणाऱ्या सर्व हत्तीप्रेमी जनतेमध्ये एक भावना होती की हत्ती का येत नाही, माधुरी का आणली जात नाही. खर तर 3 ऑगस्टला नांदणी मठ ते कोल्हापूर हा 45 किलोमीटरचा जो लॉंग मार्च निघाला आणि त्यावेळी सर्वधर्मीय सर्वपक्षीय जनतेनं जो काही प्रक्षोभ व्यवस्थेविरोधातला, कोर्टाच्या न्याय व्यवस्थेच्या विरोधातला आणि एकूणच शासनाच्या कार्यपद्धतीबद्दलचा, वणताराच्या कार्यपद्धतीच्या बद्दलचा प्रक्षोभ दाखवला होता, त्याची दखल सुप्रीम कोर्टाला सुद्धा घ्यावी लागली आणि सुप्रीम कोर्टानं आपलाच दिलेला निर्णय बदलून काही जुजबी सुधारणा करून माधुरी हत्तीला परत नांदणी मठामध्ये देण्याचा आदेश द्यावा लागला. आणि त्या ज्या सुधारणा आहेत त्या सुधारणा करायला अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या आणि त्या तांत्रिक अडचणी येत असल्यामुळं पुन्हा एक मोठी अस्वस्थता निर्माण झालेली होती. अफवा उठत होत्या, माधुरी जिवंतच नाही अशा प्रकारच्याही अफवा उठत होत्या आणि त्यामुळं वणतारा मॅनेजमेंटला अखेर माधुरी हत्तीन ज्या ठिकाणी तिथे गेली 40 वर्ष ती सुस्थितीत होतीच, परंतु तिला न्यायचंच म्हणून कटकारस्थान करून जे पुरावे तयार केले होते की ती इथं सुरक्षित नाही, त्यासाठी बनाव म्हणून का होणार तात्पुरत्या सुधारणा करून ज्या कायमस्वरूपी सुधारणा करायच्या त्याला काही वेळ लागतो हे लक्षात घेऊन तात्पुरत्या सुधारणा करून येत्या काही दिवसामध्ये माधुरी हत्तीन परत नांदणी मठाकडे सुपूर्द करायचा हा निर्णय वणताराला घ्यावा लागला. आणि एक प्रकारे जनतेच्या रेट्याचा काय फरक पडतो हे यातून सिद्ध झालेलं आहे. माधुरी हत्तीन परत येणार आहे ते सर्वसामान्य जनतेच्या रेट्यामुळं. कोण किती मोठा असला, काही असलं तरी जेव्हा जनता ठरवते त्यावेळी न्याय व्यवस्थेला सुद्धा जनतेसमोर झुकावं लागतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमची माधुरी हत्तीन. लहान बाळापासून ते वृद्धापर्यंत सगळ्यांच्या गळ्यातली ताईत असणारी माधुरी 11 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर काय होणार, पुन्हा नांदणीमध्ये येणार आहे याचा निश्चितच आम्हाला आनंद आहे. ती जर आली नसती तर 28 जुलैला येत्या पुन्हा एक मोठा लॉंग मार्च काढायचा निर्णय आम्ही घेतलेला होता. मला असं वाटतं की तो लॉंग मार्च आम्हाला काढावा लागू नये आणि काढायला लागलाच तर गेल्या वर्षाच्या दुप्पट जनता रस्त्यावर उतरलेली असेल.